सरकारी नोकरी शोधताय, पदवी झालीये, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी, 12,256 जागा, मेगा भरती, सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये. चला पाहूया वय, पात्रता, अभ्यासक्रम संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. मित्रांनो, जर तुमचं स्वप्न केंद्र सरकारमध्ये अधिकारी बनायचं असेल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच एसएससी ने CGL 2026 म्हणजे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यावेळी तब्बल 12,256 जागांसाठी ही मेगा भरती होत आहे. इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, GST इन्स्पेक्टर आणि CBI सब इन्स्पेक्टर यासारख्या मोठ्या पदांवर काम करण्याची हीच ती संधी आणि हीच ती वेळ आहे. या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, पगार, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती मराठीत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी पाहूयात महत्त्वाच्या तारखा. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 21 मे 2026 पासून सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2026 आहे. त्यामुळे 21 मे पासून 22 जून पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न बघता आजच फॉर्म भरून घ्या. तुमची पूर्वपरीक्षा म्हणजेच टायर 1 ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2026 मध्ये होणार आहे. आता पाहूया पात्रता आणि वयोमर्यादा. जर तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल, मग ते BA, BCom, BSc किंवा इंजिनिअरिंग असो, तुम्ही या परीक्षेसाठी पात्र आहात. वयोमर्यादेचा विचार केला तर साधारणपणे वय 18 ते 32 वर्ष किंवा 33 वर्ष लागते. हे पदानुसार बदलतं, पण काळजी करू नका. नियमानुसार OBC उमेदवारांना 3 वर्ष आणि SC ST उमेदवारांना 5 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे. आता पाहूया फी आणि पगार. अर्ज फी अगदी नाममात्र आहे. जनरल आणि OBC मुलांसाठी फक्त 100 रुपये फी आहे, तर सर्व प्रवर्गातील महिला, SC ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फॉर्म अगदी मोफत आहे. पगाराबद्दल सांगायचं झालं तर केंद्र सरकारची पदे असल्यामुळे लेवल 7 नुसार सुरुवातीचा पगार 44,900 ते 1,42,400 रुपयेपर्यंत जातो. याशिवाय महागाई भत्ता, घर भाडे आणि इतर सरकारी सवलती सुद्धा मिळतात, त्या वेगळ्याच. आता परीक्षा कशी होणार आहे? या परीक्षेचे 2 टप्पे असतात. टियर 1 ही पूर्वपरीक्षा असते, जी फक्त क्वालिफाय करायची असते. यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर होते ती टायर 2 म्हणजेच मुख्य परीक्षा. तुमचं फायनल सिलेक्शन हे टियर 2च्या मार्कांवरतीच होतं, त्यामुळे याचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. ही संपूर्ण परीक्षा ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड होते. अर्ज कुठे आणि कसा करायचा? उमेदवारांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, SSC ने त्यांची जुनी वेबसाईट बदलली आहे. आता तुम्हाला ssc.government.in या नवीन वेबसाईटवर जाऊन आधी OTR म्हणजेच वन टाइम रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि मगच तुम्हाला फॉर्म भरता येईल. तर मग वाट कशाची बघताय? आजच अभ्यासाला लागा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व पदवीधर मित्रांना शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.